जय सद्गुरू मैत्रिणींनो, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण इडलीपासून वेगळाच नाश्ता करणार आहोत. यासाठी आपल्याला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तेल छान तापलेलं आहे. यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतले, मिरची आणि कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे. आता छान मिरची कढीपत्ता भाजल्यानंतर कांदा आपण परतून घेणार आहोत. कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं, यामुळे आपला कांदा लगेच भाजला जातो. आणि असा कांदा आपल्याला हलका असा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत हलकं थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हळद, धनेपूड आणि काही गरम मसाला टाकायचा असेल तर तो पण टाकून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर याच्यावरती टाकून घ्यायची आहे. थोडंसं परतून यामध्ये आता हे इडलीचे काप केलेले आहेत. एकदम चिप्ससारखी उभी इडली कापून घेतलेली आहे. ती आपण रात्रीची इडली घेतलेली आहे, ही अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे. एकदम मसाला भात आपण जसं रात्रीचा गरम करतो तशा पद्धतीने ही इडली आपण अशी गरम केलेली आहे. खूप आणि खूप टेस्टी लागते. एकदा ट्राय करून बघा आणि मग कमेंटमध्ये सांगा. तर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि छान असं परतून घेतलेलं आहे. एखादा गरम मसाला असेल तो टाकून घ्या आणि थोडंसं लाल तिखट स्प्रिंकल करा. इतकं उत्तम लागतं. एकदा बनवून तर बघा. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केलेली आहे. आता आपला अशा पद्धतीनं नाश्ता तयार झालेला आहे. थँक्यू.